म्हणतात की तुम्हाला आज गावातून तुम्हाला बाहेर काढणार, बाहेर काढतो म्हणून सांगून तुम्ही सभा घातली. मला बी तुमच्यासारखं मदत द्यावा, आम्हाला जगू द्या. मी प्रिया श्रावण शिंदे, मी राहते सुंब्या गावात. आमच्या गावात असं काका पाटलांनी असं केलं की दुकानाला गेले तर आम्हाला रेशन पाणी देत नाही. आमचं पाणी सुद्धा बंद केलं. पाण्याच्या टाकीला गेलं तर पाण्याच्या टाकीत सुद्धा पाणी सोडून दिलं. आमच्या घरी पाणी सुद्धा नाही. माझ्या लेकरासारखं दुकानला जाऊन येतात. आमच्या दुकान लेकरानं घेतलेलं महागारी घेतात. काय सांगतात, काका पाटलांनी सांगितलं आम्हाला की पारध्या लोकांना देऊ नका. आणि माझी जागा मी विकत घेतलेली आहे, माझ्या नावावर आहे जागा. मी ती जागा माझ्यापासून महागारी घ्यायला बघते आणि त्यांचं घर बांधायला बघते, मंदिर बांधायचं म्हणते. कधी घेतला ही निर्णय? आता 4 दिवस झालं. मंगळवारी सामान आणायला गेलं तर काय म्हणतात लोक? तुम्हाला सामान देत नाही म्हणून सांगते. का सामान तुम्हाला पारधी लोकांना देणार नाही. घरी असं वापर तुम्ही राहताव तर राहताव ना. आमच्यावर पण दगड मला माराय उठले. दानकेला माझ्या भावाला मी कुचंडीला जरूर मारायला लागले. का देत नाव तुम्ही? पाण्याची बाटल आणायला गेला तर पाणी सुद्धा घेऊ दिलं नाही. दुकानाचा राशन दुकानला गेलं तर राशन देत नाही. दूध घेऊ दे ना. गावाला बी आज 3 दिवस झाले, 4 दिवस झाले सर. आज मंगळवार पासून आम्ही खड्यानं खडं उभा राहायला राहू की आमच्या लेकराला शाळा जाऊ द्यायचं नाही म्हणते. तुमच्या लेकरं शाळा शिकू देत नाही म्हणून बोलायला लागले. तरी बी साहेबाला म्हणले, साहेब मला दवाखान्यात न्या म्हणले तर तेवढ्याच घरानं ऐकायला लावले. हुर्रे करून माझ्या भावावर बी दगड माझ्यावर. त्याला लागत मला दगड लागला सर. माझ्या लेकरा बाळाला बघू देत नाही, माझ्या भावाला बघू द्यायना सर. की माझ्या भावाला काय म्हणून छातीवर गचंड्या घालायला म्हणून मी असं बोलायला लागले तर मारायला लागले. तुझा भाऊ घाण घाण मला छिनाल घाण घाण बोलले सर. मला अनेक बी मला तरी बी चाललेलं आहे. आणि काय म्हणतात की तुम्हाला आज गावातून तुम्हाला बाहेर काढणार, बाहेर काढतो म्हणून सांगून तुम्ही सभा घातली. तरी मी आम्ही ऐकलं की माझी इकतची जागा आहे, तुमची फुकटची जागा नाही घेतलेली सर. की मी इकत राहून मी माझे लेकर पोट जगवते. काय आम्हाला दुसरा गाव नाही. आम्हाला हीच आमच्या आई बापाला कुटुंब बसवलं तेव्हापासून आम्ही ह्या कुटुंब सुंबा गावात राहतो. की हा सुंबा गाव किती 80च्या वर्ष झालं साहेब. 80 वर्ष झाले की हे लेकरा बाळाला काय दिलेलं नाही, राशन दिलं नाही, की काष्ट दिलं नाही, की दुकानचा माल देत नाही. की माझ्या लेकराला पैसे देऊन ते बी पैसे घेऊन माझ्या लेकराची पगारी करा म्हणून धमकी देते. तुम्हाला पगार बी देणार नाही म्हणून आम्हाला धमकी देते की तुम्हाला या गावामध्ये ठेवणार नाही. मागणी काय व्हायला पाहिजे? पण माझं मागणी की मला बी तुमच्यासारखं मदत द्यावा, आम्हाला जगू द्या. आम्ही भीक मागून खाता, आम्हाला बी जगू द्या म्हणून आम्ही बोलले सर. तरी आम्हाला काय जगू देत नाही असं मला घाणघाण शाह दिलं. नमस्कार, मी सचिन शिंदे. मी सध्या लॉ स्टुडंट आहे. गेल्या 21 तारखेला आपल्या सुंबा गावामध्ये, म्हणजे आमचे सगळे पाहुणेच आहेत, सुंबा गावामध्ये इथल्या गावगुंडांनी, स्थायिकच्या गावगुंडांनी यांच्यावर एवढा मोठा प्राणघातक हल्ला केला ह्या लोकांवर की हिशोबाच्या बाहेर ह्यांना विनाकारण मारणं, तोडणं, की तुम्ही पारधी चोरच आहात, तुम्हाला इथं राहू देत नाही, तुम्ही दरोडेखोर आहेत. ह्या लोकांनी मोलमजुरी करून रुपया गोळा करून इथं त्यांनी स्वतः जागा घेतलेत. बरं, सरकारची कोणची योजना नाही, त्यांना स्वतःचं रेशन कार्ड नाही, स्वतःचं काय आधार कार्ड नाही, मतदान नाही. इथे फक्त मतदानापुरतेच येतात इथं फक्त आमदार खासदार, बाकी कोणी येत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे आपले गावातले लोक आहेत, प्रतिष्ठित लोक म्हणा, किंवा आता गावगुंडा म्हणतो आम्ही त्याला सरळ, कारण की 4 दिवस झालं की यांची चूल बघा, तुम्ही तिकडे पण व्हिडिओ करा. 4 दिवस झालं त्यांची चूल जळलेली नाहीये. त्यांच्या घरात इथं पाणी नाहीये नळाला. लहान लहान लेकरं किराणा दुकानला गेले तर तिथं त्यांना किराणा त्यांना देत नाही तिथले लोक. इथं माईक मध्ये सर्वत्र लोक गोळा होऊन माईक मध्ये बोलतात की जे कोणी लोक ह्या पारदेवांना मदत करतील किंवा त्यांना किराणा वाटप करतील किंवा कोणत्याही गोष्टीचं त्यांना सहकार्य करतील त्या लोकांना आम्ही डायरेक्ट 20,000चा दंड करू. आज कुठं प्रगत झाला आपला सगळं देश, तरी सुद्धा आम्हा पारद्यांना एवढी मोठी वागणूक, एवढी घाणेरडेपणा वागणूक कशासाठी? मला फक्त एकच म्हणायचं जिल्हाधिकारी साहेबांना, कलेक्टर साहेबांना, अजून म्हणलं तर DYSP साहेबांना, SP साहेबांना एकच म्हणणं आहे की आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा. नाहीतर आम्ही लाखोनी पारधी समाज आम्ही एकत्र येऊ धाराशिव येते आणि लाखोंना आम्ही मोर्चा चढवू. आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून द्यायला पाहिजे ना कुठे हे थांबवायला पाहिजे. आणि ह्या गाव गुंडांना ह्यांच्यावर कडे कोट काढवाई आम्ही करणारच, म्हणजे करणारच.
आणि सर्वांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे. आणि दुकानात या संदर्भात प्रशासनाला काय निवेदन दिलंय का? हा, आम्ही प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनाची प्रत आहे आमच्याकडं. एक मिनिट, हे बघा आमच्याकडे प्रत आहे. असं एक मिनिट, हे प्रत आहे आमच्याकडं. निवेदन दिलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांना दिले, बेंबळेच्या साहेबांना दिले, पाटील साहेबांना दिले, APS साहेबांना, धाराशिवच्या DYSP साहेबांना दिले. तरी आम्हाला 2 दिवसांना नाही न्याय मिळाला तर आम्ही लाखोना आदिवासी बांधव आम्ही सर्व हे बघा जिल्हाधिकारी DSP साहेब पोलीस स्टेशनने घेतले नाही. हा, तर आम्ही लाखोनी पारधी समाज सगळे धाराशिवला जमा होऊ आणि मोर्चा जोडू. काय झाले? 50 वर्षापासून मूळ कारण दावा हे आपल्या दुकानात गेल्यानंतर पारधी म्हणता असताना पारधी म्हणल्यानंतर त्यानं 2 चापटा मारला. का मला पारधी बोलला म्हणून मी बोललो त्याला. 2 चापटं मारलं. त्या आपल्या त्यांचं नाव हे आहे तुम्हाला सांगतो, पोस्टमॅन डोंबाळे, सुधाकर डोंबाळे, अशोक डोंबाळे त्याचे 2 पोरं आणि त्याचे 2 पुतणे. तेव्हा होऊन मला मारल्यानंतर मी 2 चापटा मारल्या. 2 चापटा मारल्या असताना मला समजा गावाने होऊन काका पाटील बापूराव, त्याचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव खंडेकर, काका बापूराव खंडेकर, ही भारत पाटलाचा पुतण्या. म्हणला ही पारधी गावात ठेवायचे नाही म्हणता असताना मी म्हणलं 50 वर्षापासून ह्या गावात मी राहतो आणि माझे आई वडील खानदान आमचे पारधी, माझा जामनाशा बाप इथं सुंब्यामध्ये राहत असताना मूळ कारण मला जागा देत नव्हते. मी स्वतः पैसे देऊन 60 लाख रुपये मी देऊन मी जागा स्वतः घेतली. मी स्वतः घेतल्यामुळं त्या मालकाला तू पारध्याला जागा का दिला म्हणून गरम पंचायत बसवला. गरम पंचायत मध्ये काय म्हणलं 500 लोकांना सह्या दिल्या. पारध्याला जीवच मारायची धमकी देत आहे. त्याच्यामुळे मारायची धमकी दिली. त्याच्यामध्ये पोलीस गाडी मी स्वतः बोलवलंय. त्यांचे नाव आहेत पाटील साहेबाला फोन लावला. त्याच्या सर्जे साहेब बी आला. सर्जे साहेब आल्यानंतर बांगर साहेब आल्यानंतर पण काजी नाही, ते दुसरंच एक नाव आहे नवीन आलेलं आहे ते साहेब सेकंड साहेब आलेले आहेत पाटोळीचे. ते पाटोळीचे साहेब आल्यानंतर मी उभा राहतो. तरी बी गावाची पब्लिक शिशे कॅमेरामध्ये, गावातला शिशे कॅमेरा हनुमान मंदिरा पुढे दगड्या घेऊन मारत असताना माझ्या पायावर बी दगड्या मारल्यात. माझ्या पुरला मारलं, माझ्या बहिणीला तकुऱ्यावर मारलं. पुन्हा माझ्या बायकोला बी 2 चापटा मारल्या. माझ्या सुनाला 2 जीवाची सून आहे माझी साहेब. तरी मारत असताना काका पाटील म्हणला माझी नोकरी गेली तर गेली, निम्मी पगार तुम्हाला देतो पोरांनो, तुम्ही पुढे मारा, मी मागा सारला करा. का आता कलेक्टर ऑफिसला जाऊन स्वतः शिवा मास्तर काय म्हणले तुम्ही मारा, मी आहे मागं सारला करायला. ही शिवा मास्तरने धमकी देऊन गरम पंचायत बसवलेली आहे. त्याचे माझं पुढं मी बोलत झालं. सर मी अनिल हनुमंत भोसले, दलित पॅंथर आदिवासी पारधी समाजाचं 25 वर्षाचं काम करतो संघटनेचं. तर आज भारत स्वतंत्र होऊन 75-76 वर्ष संपून गेले तरी आदिवासी पारधी समाजाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आदिवासी पारधी समाजाला कुठं घर नाही, राहायला जागा नाही. आज आम्ही 20-25 वर्ष झालं समाजाला कुठंतरी गाव कुसाबाईच्या समाजाला गावात आणून त्यांचे लेकरं शिकवायचे, गावात कसं करून खायचं राहावा असं म्हणून समाजाला बसवलं आहे. तर आज या सुंबा गावात 21/10/2025 या गावात ग्रामपंचायतने ठराव घेऊन ग्रामपंचायतचा ठराव घेऊन यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. ह्यांना गावात पारधी राहू द्यायचं नाही, गावात ह्यांना जागा द्यायची नाही, गावात ह्यांना घर द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. त्यांचे लहान लेकरं आहेत त्यांना शाळेत येऊ द्यायचं नाही, त्यांना मारहाण करायची. तर ही ग्रामपंचायतनं ठराव घेतलेला आहे. ते ठराव घेऊन बहिष्कार टाकलेला आहे. तरी या समाजाला इथल्या ह्या कुटुंबाला न्याय भेटावा म्हणून आज आपण स्वतःहून मी इथं या गावाला भेट दिलेली आहे. DSP साहेबाला एक पत्र दिले, कलेक्टर साहेबालाही पत्र दिलं, पाटील साहेबाला बी 2 दिवस झाले भेटलोय. तरी बेंबळी पोलीस स्टेशन तरी ह्या समाजाचं कोणी अजून दखल घेतलेली नाही. तरी यापुढे ह्या समाजावर जर कोणी अन्याय अत्याचार केला, या कुटुंबावर काय झालं त्याला पूर्ण शासन जबाबदार राहील. आणि ही जर ह्याच्यावर अन्याय जर झाला तर पूर्ण महाराष्ट्रभरातून भटके मुक्त आदिवासी पारधी समाज
रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, रस्ता रोको करणार, पण ह्या कुटुंबाला न्याय देणार. की एवढंच मी बोलून सरकारला न्याय. ग्रामसेवकाला तुम्ही याची तक्रार केली होती का? ग्रामसेवकाचं काय म्हणणं आहे? ग्रामसेवकाची तक्रार, ग्रामसेवक काय गावातला असल्यामुळं ती गावातल्या सरपंचाचा आणि पाटलाच ऐकणार तो ग्रामसेवक. ही काय आदिवासी पाटील समाजाची आहे ती, ह्यांना कोणी दखल घेत नाहीत. ह्यांना इथं त्यांनी जागा गावात जागा घेतला आहे त्यांनी. ग्रामपंचायतला आपलं काय म्हणा नोंद घ्या म्हणल्यावर, आटाची नोंद घ्या म्हणल्यावर नोंद घेतली नाही यांची. किंवा ह्यांना गावात कुठं सगळं आता यांच्याकडे आपलं आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, सगळं आहे, पॅन कार्ड आहे, सगळं आहे. परंतु ह्या गावात फक्त मतदानापुरताच त्यांचा वापर करून घेतात आणि ह्यांना कुठलं राशन कार्ड नाही, त्यांना सरकारी योजनेचा कुठला लाभ नाही. तर इथून पुढं या गावातल्याला बी विनंती आहे की ह्यांनी आहे असं गुन्हे गोवंतांना जर व्यवस्थित करून खाल्ले, समाजाला एकत्र घेऊन चालले तर आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत. पण गाव नेमकं कुठं आलं आणि एरिया कुठं आहे? ही गाव धाराशिव जिल्ह्यात मोडते. धाराशिव मध्येच आहे. बिंबळी तालुका जिल्हा धाराशिव आणि बिंबळी पोलीस स्टेशन हद्द आहे त्यांची. तर मी साहेबाशी माझी चर्चा झाली, 2 तास आम्ही चर्चा केली की बाबा या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे आणि अन्याय नाही झाला पाहिजे.